हॅलो, गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. चला मी तुम्हाला माझा नाश्ता दाखवते. आमच्या नाश्त्याला होतं कढी चावल. मी मस्त मस्त नाश्त्याला तेच खात होतो आणि नंतर मी असेच वेण्या घालून बघितलं. माझे केस खूप छोटे होते जेव्हा मी वेण्या वगैरे घालायची तेव्हा. तर बघत होते तर मोठे झालं कसे दिसता. तर मी आरूचा अभ्यास घेत होती. तर असे गेमच्या याच्यामध्ये करून दिलेलं. तो करत होता त्याचा अभ्यास. आय नो आज संडे तरी पण मी चालली आज MSCITला बिकॉज उद्याच्या दिवस जायचे आणि परवा 2 दिवस आम्हाला सुट्ट्या. तर सर बोलले आज येऊन जा तुम्ही. आणि संडे तर पप्पा सोडवणार आहे आम्हाला. तर मी वेट करत होते आणि पप्पांचं आवरतच नव्हतं. तर पप्पांचं आवरते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की मला 2 कमेंट आलेले. एक होती तू कुठे राहते आणि एक होतं तू सध्या काय करते. तर सध्या मी FY BComला आहे आणि मी कुठे राहते तर मी नाशिकला राहते. आणि गाईज मी फुल ब्लॉग बनवणार आहे. बट तुम्ही मला सांगा मी कशाचे रिलेटेड बनवू. मी त्या रिलेटेड बनवेल. तर क्लासला आलेल्यापेक्षा मी पूनमला विचारलं की सर ओरडले का काही बोलले का सर. तर मग आम्हाला कळालं की सर तर खूप बोलले असतील आणि बोलले पण सर. घरी याच्या वेळेस मी मस्तपैकी आज तर संडे होता. मम्मी बोललेली की संडेच्या दिवशी तुला जे पण मसाले सॉसेस घ्यायचे ते घे. तर माझं महिनाभर चालूच होतं हे बनव ते बनव. तर मी तेच घेत होते आणि हे मसाले बघून असं होतं जे स्वयंपाक करतात ते रिलेट करू शकता. छान छान मसाले बघितल्यावर असं वाटतं की घ्यावं आपण आणि अशी भाजी वगैरे बनवली त्याच्यामध्ये टाकावे. जे पण सगळं घेतलं होतं त्याचं बिलिंग वगैरे केलं आणि हे चिवडा घेतलेला जो की डाएट चिवडा होता छान होता. आणि हा का घेतला कारण मम्मी त्यांना पण खायचं होतं माझ्या हातचं चिवडा. त्यामुळे मग उद्या नाश्त्याला तेच राहील. तर मी माझ्यासाठी पण मस्त चिवडा बनवला. तर मी थोडं शांत बसते. एवढा भारी चिवडा केला मस्त सॉसेस वगैरे टाकून आणि बस आता असा होता माझा दिवस. बाय बाय.